समजा आपल्या जवळचा माणूस सोडून चाललाय, खूप वर्षांचं नातं तोडून चाललंय. मग ती प्रेयसी असू दे, प्रियकर असू देत किंवा नवरा बायको, अशा वेळी काय करायचं? अनेक जण सल्ला देतात, अरे गेली तर गेली, नाही भिकारसारखं मागे लागायचं तिच्या. आणि जाणारही म्हणतो, मला तुझी गरजच नाही, सडलो तुझ्याजवळ, मी माझ्या क्षमतांच्यावर विश्वास ठेवून चाललोय. आपलाही अहंकार दुखावतो, इगो दुखावतो, आपणही काही काही बोलतो. आणि लोकांचा सल्ला आहेच, हा भंपक सल्ला आहे. अरे प्रेम केलंय आपण तिच्यावर किंवा त्याच्यावर, आपलं नातं आहे इतक्या वर्षांचं, ते काय मडक्यातल्या पाण्यासारखं आहे का की मडकं फुटलं आणि गेलं पाणी? अरे नातं प्रेम म्हणजे बारमाही झरा. हा, आता कधी झरा गढूळ होणार, कधी पाणी आटणार, पण झरा पुन्हा वाहणार, त्याला वाहू द्यावा. काही लोक अजून वेगळाच सल्ला देतात, म्हणतात की नात्याला असं घट्ट बांधून ठेवायचं नाही, मोकळं करायचं. आपलं असेल तर परत येईल, आपलं नसेल तर निघून जाईल. हा दुसरा भंपक सल्ला आहे. अरे प्रेम केलंय आपण, असं कसं सोडून द्या, ओळून धरा? काय हे म्हणजे? एखादा माणूस आपल्या घरी आजारी असेल, त्याच्या कर्माने आजारी असेल आणि अत्यंत सिरियस आहे, म्हणून काय आपण जाऊ देत असं सोडून देतो? आपण शेवटच्या क्षणापर्यंत उपचार करतो त्याच्यावरती आणि परत घरी आणतो. घरी आणून भांडू परत, पण घरी आणतो. नात्यालाही प्रेमालाही अशा उपचारांची गरज असते हो. मी सांगेन, आपल्या माणसाला थांबवा, जाण्यापासून अडवा. मग रडा, ओरडा, भांडा, विनंती करा, समजावून सांगा, पण जाऊ नका देऊ. आणि एवढं करूनही तो माणूस गेलाच तर ठीक आहे, पण पुढे कधी आपण नातं टिकवण्यासाठी, थांबवण्यासाठी काहीच केलं नाही असं वाटू नये. जिंदगी में कभी काश ना कहना पडे. आणि आता तो निघून गेला आयुष्यातून, म्हणून मग किती वाईट नातं होतं ते, तो किती वाईट माणूस होता आणि टॉक्सिक रिलेशन होतं, असा आरडाओरडा करून दारं बंद नका करून घेऊ सगळी. त्या बंद दाराआड आपणच गुदमरत असतो. तुम्हाला खरं सांगू का, आपलं नातं खरंच इतकं खोल असेल, आपण मनापासून प्रेम केलेलं असेल, तर आपला माणूस परत येतो. पण तेव्हा आपल्या घराचं दार आणि मनाचं दार उघडं असायला हवं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव नक्की शेअर करा. नाती जपूया.